जय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे 04 MR अकॅडमी। तर बघा मित्रांनो, आपण जे काय आज न्यूज पाहिल्या सर्व चॅनलवरती आणि पेपर जे काही न्यूजपेपर आहेत मराठी माध्यम, तर त्यावरती सुद्धा जे काही आज सर्व बातम्या लागल्या की फेब्रुवारी नंतर म्हणजेच मार्च मध्ये रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली। सूत्रांची माहिती, पोलीस भरतीला सुरुवात म्हणजेच 10 ते 12,000 दरम्यान पोलीस भरती निघल, ही 100% बातमी आहे। आणि आपण ह्याच्या एक 5-6 दिवस अगोदरच हा व्हिडिओ बनवला होता की मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पोलीस भरतीला सुरुवात। तर त्याच्या एक आठवड्यानंतरच आता आज बातम्याला सुरुवात झाली। तर ज्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस बरेच नालायक मुलांनी आपल्याला वाईट कमेंट केल्या आणि त्या वाईट कमेंटमुळेच आपण आपलं कमेंट बॉक्स बंद ठेवलं। तर मित्रांनो, हा बरेच म्हणले की हा व्ह्यूसाठी करतोय असं तसं हे ते। तर बघा, आपण कुठलीही बातमी फेक न्यूज बनवत नाही। तुम्हाला माहिती असेल की आपण वेळोवेळी न्यूज ही बनवलेल्या आहेत आणि काही दिवसांना ते खऱ्या सुद्धा ठरलेल्या आहेत। तर त्यामुळं कुठला जर आपला अनुभव असतो किंवा इतर जे काही दरवर्षी भरती होते त्या भरतीमध्ये कुठल्या वर्षी भरती निघाली, कधी समाप्त झाली किंवा हे सगळं माहिती असतं। त्यामुळे बघा, ही सुद्धा जे काही कमेंट करणारे जे काही मुलं असतात त्यांनी वाईट तरी कमेंट करू नका, कारण त्या वाईट कमेंट करण्यामुळं आम्हाला अक्षरशः व्हिडिओ परत बनवू वाटत नाही। बघा, जी काही मुलं बघितले आज तो आपला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जातो, नाहीतर आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा। तर त्या व्हिडिओचे 16,000 व्ह्यूज झालेले आहेत या 5-6 दिवसामध्ये। आणि जे काही आपले चांगले व्ह्यूज आहेत त्यांनी कमीत कमी 300 पर्यंत लाईक केलेले आहेत मित्रांनो। तर बघा, म्हणजे ज्याला जो समजला व्हिडिओ तो समजला आणि ज्यांना जे काय घ्यायचं होतं ते घेतलं। तर अशा प्रकारे एकंदरीत काय चांगली मुलं असतात, काय वाईट असतात, ती वाईट कमेंट करतात। तर बघा, आता पोलीस भरतीला नेमकं सुरुवात होणार आहे। तर ही जी काही पोलीस भरती आहे ती मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होईल। मार्चचा पूर्ण महिना फॉर्म भरण्यात जाईल, किंवा जास्तीत जास्त एप्रिलचा जे काही एक आठवडा आहे ते सुद्धा तुम्हाला परत वाढवून देण्यात येईल। म्हणजे ही जी काय प्रोसिजर आहे एप्रिलपर्यंत चालू होईल आणि एप्रिलच्या 15 तारखेपासून मैदानी चाचणी सर्व जिल्ह्यांचे हॉल तिकीट येतील आणि एप्रिल महिन्यापासूनच मैदानी चाचणीची सर्व जिल्ह्यामध्ये मुंबई इकडे तिकडे होऊ शकतं। कारण का तुम्हाला मुंबईचं माहिती असेल की मुंबईचं जे काही फॉर्म भरल्यानंतर 4 महिन्यांना मैदानी चाचणी झाली, 4-5 महिन्यांनी। आणि दरवेळेस मुंबईला असंच चालतं मित्रांनो। तर अजून सुद्धा संधी आहे, ज्याचं ग्राउंड झालेलं नाही ते मुंबईला फॉर्म भरू शकतात। आणि जर भरतीला वेळ असेल तर तुम्हाला मुंबईला जर भरतीला उतरायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 महिने आरामशीर भेटतात फॉर्म भरल्यानंतर। पण इतर ठिकाणी होत नाही तसं। तर तुम्ही ज्या दिवशी म्हणजे फॉर्म भरून झाले, हॉल तिकीट आले, तर त्याच्या 15-20 दिवसामध्ये तुमची मैदानी चाचणी झाली, मैदानी चाचणीचं मेरिट लागलं, तर ज्या 15 ते 20 दिवसामध्ये बाकीच्या जिल्ह्यांची लेखी वगैरे सगळं होऊन जातं। पण ज्याचं खरंच फिजिकल म्हणा किंवा रिटर्न म्हणा सगळं काही कच्चं आहे किंवा प्रॅक्टिस नाही किंवा अभ्यास नाही, ते मुंबईला फॉर्म भरून आपलं नशीब आजमावू शकतात। तर बघा, आपण वेळोवेळी जे काही पोलीस भरतीचे अपडेट आहेत ते वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवरती खरं देत असतो। तर काही मुलं त्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यातील काही मुलं जे बघणार आहेत आपले वेळोवेळी चॅनल, ते मात्र नक्कीच आपल्या बोलण्याला लाईक करतात आणि आपलं एकेकाला बोलणंच समजत नाही की आपण काय बोलतोय ते विषय सोडून बोलताय, असं झालं तसं झालं। त्यामुळं तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो सुद्धा आपल्या चॅनलला बघून घ्या, त्यामध्ये सुद्धा सविस्तर सांगलेला आहे। तर बघा मित्रांनो, जे काही पोलीस भरती आहे ती आता सध्या सुरू होईल, त्यामुळे जोमाने प्रॅक्टिस करा। आणि आज जे काही अजून अपडेट येणार आहेत त्या अपडेटविषयी आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढचा। तर वयवाढ होईल का नाही हे सर्वांना संभ्रम आहे। तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो की आता बघा, रेल्वेने सुद्धा 3 वर्ष वाढवलेले आहेत आणि MPSC मध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्र केंद्राने सुद्धा 3 वर्ष वाढवले आहेत कोरोनामुळे। त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कोरोनामुळे आम्ही ही वयवाढ 3 वर्ष करत आहोत कोविडमुळे। आणि MPSCने सुद्धा ज्यावेळेस ही त्यांची MPSC जाहिरात काढली होती त्यावेळेस सुद्धा त्यांनी जाहिरातमध्ये केलं की आम्ही 1 वर्षाने ही कोविडमुळे वयवाढ देत आहोत। मग
गेल्या वेळेस तुम्हाला माहिती असेल की वयवाढीमुळे किती मोठा गदारोळ झाला होता. अक्षरशः पोलीस भरतीवर स्टे येतोय का, बंद पडतेय का, किंवा भरतीमध्येच थांबते का, हितपर्यंत गेलतं. त्यामुळं आता सुद्धा सांगतो, ही वयवाढ ही 100% एक 3 वर्षांनी तर भेटू शकते, किंवा 2 वर्ष, किंवा सरळ एक संधी म्हणून याचा उल्लेख या GR मध्ये होईल आणि पोलीस भरतीलाही सुरुवात होईल. आणि काही दिवसामध्येच, म्हणजे बघा आता आज फेब्रुवारीचा जे काही महिना आहे, त्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये 100% तुम्हाला सर्व GR, सर्व जागा, सर्व काही येणार आहे. आणि वयवाढी संदर्भात सुद्धा चांगली आनंदाची बातमी भेटणार आहे. त्यामुळे सांगतो की जे काही तयारी आहे ते जोरात करा. आणि जे काही वाईट कमेंट करतात त्यांना सांगू इच्छितो की वाईट कमेंट करण्या अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचा सारांश काय घेण्यात येणार आहे तुम्हाला, किंवा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते एकदा ऐकून घ्या शांतपणे डोकं ठेवून. उठलं की काहीतरी कमेंट करून टाकलं की संपला विषय, असं करू नका. बघा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. इतकाच व्हिडिओ होता. जय हिंद.